नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आलेली आहे। आता पीक विम्याचे खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बघू शकता की शेतकऱ्यांचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे। पहा किती जिल्ह्यासाठी आता ही यादी जाहीर झालेली आहे आणि किती शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता की राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे। खरीप आणि रब्बी हंगामात 2024-25 मधील पीक विम्याची नुकसान भरपाई म्हणून 921 कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या तुमच्या रक्कम आलेली आहे काय ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि ज्यांनी आणखी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघू शकता की खरीप हंगामात सुमारे 15,25,707 शेतकऱ्यांना 890 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। त्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल परिस्थितीत आणि काढणी पश्चात झालेल्या नुकसानीचा समावेश केलेला आहे। तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात आता शेतकऱ्यांना किती विमा मिळणार आहे। रब्बी हंगामात 2024 आणि 25 मधील 95,548 शेतकऱ्यांना 112 कोटी 27 लाख शेतकऱ्यांची रक्कम मिळणार आहे। यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात झालेल्या नुकसानीचा समावेश केलेला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते राजस्थानमधील झुंझुनवाला येथे एका कार्यक्रमाद्वारे ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो ही रक्कम मिळालेली आहे का? नशील मिळाली तर आता तुम्हाला मिळू शकते। मागील वर्षाची भरपाई पंतप्रधान पीक विम्याअंतर्गत खरीप पीक 2024 मधील 4,397 कोटी रुपयांची 34 लाख शेतकऱ्यांना आता मंजूर सुद्धा झालेली आहे। त्यापैकी 3,588 कोटी 16 लाख रुपये यापूर्वी शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे। उर्वरित रक्कम आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विमा आला का ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांना आला नाही त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या DBTद्वारे आता रक्कम मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्यांनी आणखी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।